च्या माध्यमातून तुम्ही पाहतात कर्जत प्रीमियर लीग 2021 चा हा थर्रार सामना 5 षटकांचा असेल. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले, तुम्हाला सर्कलचे लिमिट्स जे प्रतिबंध असतील क्षेत्ररक्षणातले ते खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि येस, एकीची जी शपथविधी आहे ती शपथविधी घेताना सगळे खेळाडू थोडीशी सल्लामसलत सकाळच्या सत्रात जरूर होईल, कारण प्रत्येक सामना हा अतिशय महत्त्वाचा आहे. गुरु 11 टीम आपण पाहतो की 3 सामने त्यांनी खेळलेत. 3ही सामने विजयश्री ठरत 6 गुणांच्या अधिपत्यानं प्रथम क्रमांकावर आहेत. त्यानंतर आपण पाहतोय ग्रॅपल टीम 3 सामने ते खेळलेत, त्यापैकी 2 सामने विजयश्री ठरलेत, 1 सामना त्यांनी गमावलाय. 4 गुणांसह ते तालिकेमध्ये 2 क्रमांकावर आहेत. त्यानंतर दोस्ती ग्रुप ते देखील 3 सामने खेळत आणि 2 सामन्यांमध्ये त्यांना विजयश्री संपादित करता आली. 4 गुणांसह ते तालिका क्रमतालिकेमध्ये ते 3 या स्थानावर आहेत. त्यानंतर आदित्य 11 3 सामने खेळत असताना 1 सामना विजयश्री ठरलेत आणि 2 गुणांसह ते या क्रमतालिकेत 4 या क्रमांकावर आहेत. आणि त्यानंतर जेडी 11 अगदी अंतिम स्थानावर त्यांना तुम्ही पाहू शकाल. 2 फलंदाज प्रांगणाच्या दिशेने वाटचाल करताना अगदी मी तर म्हणेन की वयाची बरीचशी वर्षे या टेनिस क्रिकेटची सेवा करणारे हे 2 फलंदाज आणि लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव ज्या राजेश भोईरच्या वाट्याला आहे, तोच राजेश भोईर द मॅन फ्रॉम मालेगाव चा खेळाडू प्रांगणाच्या दिशेनं या खेळपट्टीच्या दिशेनं वाटचाल करताना त्याच्या साथीनं मॅन फ्रॉम दहिवली किशोर मोरगे. एक सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आजही ती दामतची स्पर्धा आठवते की ज्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंच्या विरोधात खेळताना याच दहिवली संघानं केलेला एक विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि तब्बल त्याच बलशाली संघाचा एक प्रमुख प्रभाग असणारा किशोर मोरगे मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. व्यूहरचना देखील आपण पाहू शकू की पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होईल. आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडनं पहिलं षटक हाताळलं जाईल. नो डाऊट गोलंदाजी मार्कवर प्रथमतः कर्णधारानंच चेंडूला हातात घेतलंय. सचिन लांगी मॅन फ्रॉम मुद्रे कर्जत विभागातील एक जुना जाणता खेळाडू आहे, कारण ज्यावेळी कर्जत क्रिकेटमध्ये खुल्या गटाचा प्रवर्ग सुरू होता त्यावेळी सातत्यानं चंदू 11 त्यानंतर वेदिका 11 अशा नामांकित संघांचा प्रभाग राहिलेला हा खेळाडू आहे. बरेचसे अनुभव पाठीशी आहेत आणि असं असताना आपण पाहतो की आज मात्र आपण बऱ्याचदा समालोचक म्हणतो की जंगल में मोर नाचा किसने देखा. काल काय केलंय हे कोणी विचारत नाही तुम्हाला. वास्तव फक्त आणि फक्त तुमचं वास्तव पाहिलं जातं क्रिकेटमध्ये. त्यामुळेच क्रिकेटमध्ये नावापेक्षा तुमच्या धैर्याला आणि तुमच्या कार्यकर्तृत्वाला एक वेगळी ओळख असते आणि तीच ओळख तुम्हाला या क्रीडा पटलावर दाखवावी लागेल. भगवान श्रीकृष्ण देखील गीतेच्या पहिल्या अध्यायात म्हणतात की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, निरंतर चांगले कार्य करत राहा, तुम्हाला फळ देण्याचं काम ईश्वर जरूर करेल आणि तेच तुमचे 100% एक्सटेंड तुम्हाला द्यावा लागेल. 100% प्रयत्न तुमचे करावे लागतील तुम्हाला या मैदानामध्ये. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. तुम्ही क्षेत्ररक्षण पाहू शकाल. शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट सिली पॉइंट, त्यानंतर सिली गलीमध्ये एक खेळाडू आहे. फ्लाइंग स्लिपमध्ये एक खेळाडू तुम्ही पाहू शकाल. यष्टीरक्षकाची भूमिका. बॅकवर्ड लेग स्लिपला तुम्ही पाहताय एक खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये एक खेळाडू आहे. सिली मिडॉन शॉर्ट क्षेत्रामध्ये एक खेळाडू तुम्ही पाहतायत. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला एक खेळाडू डीप झोनमध्ये तुम्ही पाहतायत आणि वायडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक सध्या तैनात आहे. तर मॅचला सुरुवात, पहिला शुभारंभ जोरदार टाळ्यांच्या गजरात. सचिन लांगी आणि राजेश भोईर हे तुंबळ युद्ध मैदानात रंगताना. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल. पंच वळतायत आमच्याकडे. पहिला चेंडू अतिरिक्त हाताळलाय. स्वैर मारा पहिला सचिन लांगीनं केला, ज्यावर पहिली धाव, पहिल्या धावेचा शुभारंभ आपण पाहतोय. अगदी पहिला चेंडू हाताळला गेला. आजच्या दिवसाचा शुभारंभ या स्पर्धेच्या माध्यमातून 9:32 पहिला चेंडू टाकला गेलाय. येस, सचिन लांगी षटकातला पहिलाच बॉल घेऊन पुनश्च एकदा तयार.
चांगला स्ट्रोक अगदी 38च्या डोक्यावरून राजेश भोईरनं चेंडूला पाठवलाय. पहिला प्रहार राजेश भोईरचा ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा. धन्यवाद. पहिला चौकार आणि पहिल्या चेंडूवर धावांची जर गती आपण पाहिली तर 5 या आकड्यावर. गोलंदाज तयार. सचिन लांगी ओव्हर द विकेट. चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता राजेश भोईरचा. चेंडू नवीन आहे त्यामुळे चेंडूवरचं जे कॉटन आहे, कापूस आहे, त्यावर त्या वेगानं आघात करणं थोडंसं खडतर असेल. परंतु राजेश भोईरला या सगळ्या गोष्टींचा अनुभव जरी असला तरी सचिन लांगी देखील मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू आहे. दोन्ही तुल्यबळ खेळाडू ज्यावेळी एकमेकांच्या समोर येतील त्यावेळी घडणार हे घमासान. चांगला स्ट्रोक. चेंडूवर प्रहार केलाय राजेश भोईरचा. हा फटका दमदार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. दादांचा आयोजन मानाचा. धन्यवाद डीजे. चेंडू अक्षरशः मी तर म्हणेन की गुडलँडच्या थोडा पुढे डिलिव्हर्ड झाला. रिलीज इव्हेंट देखील चांगली होती. एलिव्हेशन होतं चेंडूमध्ये. परंतु राजेश भोईरचा मागच्या पायाची मोमेंट पहा लाईव्ह स्क्रीनवरनं. अगदी ज्या पद्धतीनं तो ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला आणि तदनंतर त्यानं चेंडूची लाईन लेंथ पिक केली. चेंडूला सरळ अगदी लॉफ्ट केलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेरून षटकारात कन्वर्ट झालेल्या 6 धावांसाठीचा हा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावर. बिनबाद 11. सचिन लांगी पुनश्च एकदा सज्ज. अक्रॉस दी हँड ही ऍक्शन घेऊन बरेचसे गोलंदाज मी तर म्हणेन की ऑस्ट्रेलियन स्टाईल असंच म्हणावं लागेल. कारण मिचेल जॉन्सनला आपण पाहिलं या पद्धतीनं शैलीनं गोलंदाजी करताना, किंवा अक्रॉस हँडनं आपण मिचेल स्टार्कला देखील बऱ्याचदा पाहिलं. राऊंड विकेट ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करता पॉकेटचा वापर केला जातो. पॉपिंग क्रीजमध्ये चेंडूचं डिलिव्हर्जन होतं आणि एका वेगळ्या गतीनं खांद्यातून ताकद दिली जाते. याच पद्धतीनं सचिन लांगी पुनश्च एकदा तयार. येस, अगदी पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. थोडासा वाईड चेंडू आहे, थोडासा बाहेर हाताळला. पंचांच्या डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर असणारा हा चेंडू डिलिव्हर्ड झालाय अतिरिक्त धावसंख्येनं. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर धावफलक आहे. चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत ते मात्र 2. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू एक्स्ट्रा हाताळलेत. सचिन लांगी पुनश्च एकदा तयार. चांगला चेंडू आणि बॅटची एज घेऊन चेंडू गलीमध्ये जाताना ज्यावर क्षेत्ररक्षक सरसावले. धावसंख्या जिथे स्थिरता मिळाली धावसंख्येला. चेंडू क्रमांक 5 संपल्यानंतर धावांची गती जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर. स्वराज्याचं आधिपत्य आणि या स्वराज्यात पहिल्यांदा मुहूर्तवेळ रचणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोण तर मग राजमाता जिजाऊ. 12 जानेवारी 1598 जिल्हा बुलढाणा सिंदखेड राजा या प्रभागातून जन्म झालेलं हे व्यक्तिमत्व. त्यांना एक मानाची मानवंदना. चांगला स्ट्रोक्स. अगदी बॅटवरचं कनेक्शन पहा किती परफेक्ट आहे. शफल ऍक्शन आणि तितक्याच वेगानं आखलेला हा चलत चित्र फटका. चेंडू निघून जाईल अलॉंग दी कार्पेट 4 धावांसाठी. डीजे. जय हनुमान क्रीडा मंडळ धन्यवाद डीजे. गावचा. तब्बल धावा जाऊन पोहोचल्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर त्या 16 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्याच षटकात आपण पाहिलं की 6 चेंडूंचा सामना राजेंद्र भोईरनं केला आणि या 6 चेंडूंमध्ये 14 धावा त्यानं या 14 धावांची सरशी केली. अगदी 16 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 5 षटकांचं हे सत्र आहे आणि या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा मनसुबा मात्र आखताना आपण पाहतो की राजेंद्र भोईर अँड टीम. परंतु द्वितीय षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश चव्हाण. यस, पहिल्याच दिवशी या खेळाडूंना प्रभावित केलं. आमचे साथीदार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि अंडर 19
19 वर्ष वयोगटातला हा खेळाडू आहे, सगळ्यात कमी वयात. मी तर म्हणेन की ज्यावेळी आम्ही कर्जत क्रिकेटमध्ये काम करत होतो त्यावेळी मी पाहिलं मालेगावचा सुपरस्टार अमोल भोईरनं काम केलं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. त्यानंतर बरेचसे खेळाडू होते की ज्यांनी खूप कमी वयात या क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी उंची गाठली. आता तोच निलेश चव्हाण तुम्हाला दिसेल आमच्या पॅव्हेलियनच्या किंवा समालोचन कक्षाच्या विरुद्ध एंडकडनं, नेरळ सिटी एंडकडनं गोलंदाजीला सुरुवात. गोलंदाज तयार, पहिला बॉल, फुल टॉस कन्वर्ट केलाय डाऊन द ग्राउंड. समोर जे नॉन स्ट्रायकर एंडचे फलंदाज होते त्यांच्या शरीरावर जाऊन आघात केला चेंडूनं, ज्यावर धावा मिळाल्या त्या फक्त एक. आणि एका धावसंख्येच्या मदतीनं धावांची गती जर आपण पाहिली तर बिनबाद 17 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. तब्बल अजूनही 23 चेंडूंचं हे सत्र शेष आहे, कारण एकंदरीत जर विचार केला तर तब्बल 30 चेंडूंचं हे सत्र, 7 चेंडूंची फेकी कंप्लीट झाली आहे. एक यस शफल गार्ड जी आपण पाहू शकता की फलंदाजाचा मनसुबा. लेदर क्रिकेट खेळलेले बरेचसे खेळाडू आहेत, त्यामुळे क्रिकेटमधल्या बेसिक्स आणि क्रिकेटमधल्या टेक्निक तुम्ही पाहू शकाल, ज्यांच्या मार्फत त्यांचं अवलोकन केलं जात आहे. गोलंदाज तयार, निलेश. खोलवर टप्प्याचा हा बॉल पॉकेटमध्ये प्रॉपर डिलिव्हर्ड केलं चेंडूला, आणि तदनंतर बॅकअप थोडीशी कमतरता जरूर जाणवली, थोडीशी उणीव जरूर जाणवली, कारण कोऑर्डिनेशन नव्हतं क्षेत्ररक्षकांमध्ये, आणि त्याचा फटका मात्र जरूर बसेल. धावसंख्या कनेक्ट होईल ती 2 धावांच्या मदतीनं. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 जागतिक छत्रपती दिनाचा दर्जा या दिवसाला आहे. 19 फेब्रुवारी आपण म्हणतो की या महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत, म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपण साबित आहोत त्या छत्रपती शिवरायांच्या नावानं संयुक्त राष्ट्रांनी दिलेली एक ओळख. डाऊन द ग्राउंड हा फटका खेचलाय. समोर क्षेत्ररक्षक वेगानं त्या चेंडूवर आल्यानंतर थोडंसं फंबलिंग जरूर झालं, परंतु प्रयत्न कमालीचे होते. मी एकच सांगेन, कारण ज्यावेळी 30 यार्डच्या बाहेर आणि सीमारेषेच्या अगदी पुढे या क्षेत्रामध्ये जेव्हा चेंडू पडतो त्यावेळी क्षेत्ररक्षकाला देखील कसरत करावी लागते, आणि ती कसरत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक दाखवताना धावांची गती जर आपण पाहिली तर याच 2 धावसंख्येच्या मदतीनं 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत ते मात्र 3. षटक नंबर 2 प्रगतीपथावर आहे. यस, पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला तो खेळाडू आहे जो क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगला स्ट्रोक समोर दिलं, चेंडूला अगदी सरळ उडवून लॉंग ऑन बाउंड्री लाईनला दिलेली ही राजेश भोईरनं सलामी. चेंडू निघून जाईल. कर्जत प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड षटकार. डीजे आयोजक स्पर्धेचा या स्पर्धेला लाभला मोठा. धन्यवाद डीजे. 27 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. कोण विसरेल अगदी तळागाळात जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आकडा 27 जानेवारी. साहेबांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं एक मानाची श्रद्धांजली. राजेश भोईर मैदानाच्या चहू बाजूनं फटकेबाजी. राजेश भोईर नावाचं हे झंझावत. इट्स अ ब्रँडेड पर्सनॅलिटी अँड ब्रँडेड स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर राजेश भोईर. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. डीजे लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. धन्यवाद डीजे. नितीन याच चौकारानं धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा. व्हॉट अ शॉट. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. ओव्हर पिच होता, त्यावर लॉफ्ट केलाय, परंतु फटका फसला. कनेक्शन चुकलं, टायमिंग नव्हतं. त्यामुळे निश्चितच राजेश भोईर नावाचा घोंगावणारा झंझावत वादळ मात्र मैदानातून परतीच्या प्रवासाला. विकेट नंबर 1 मिस्टर राजेश भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा. प्रशांत झांजे दादांचा आयोजन धन्यवाद. मानाचा. तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय नितीनजी विष्णू झांजे साहेब आणि आदरणीय प्रशांत रामचंद्र झांजे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मानिवली ग्रामपंचायत, या दोन्ही प्रमुख आयोजकांच्या नेत्रदीपक आणि अगदी त्यांच्या दूरदृष्टीनं साकार झालेली ही स्पर्धा. क्रिकेटवरचं नितांत असणारं प्रेम मात्र त्याचं एक्झिक्युशन म्हणजे त्याचं प्रदर्शन मैदानातून होणं फार गरजेचं, आणि तेच प्रदर्शन सध्या सुरू आहे.
आजचा अतिशय रंगतदार आणि अतिशय चुरशीचा असणारा दिवस, कारण प्रत्येक खेळाडूसाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजच्या दिवसात अनेक नॉकआउटचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु सगळ्यात वेगवान फलंदाजी करण्याचा मनसुबा किंवा सगळ्यात वेगवान फटकेबाजी करण्याचा रेकॉर्ड्स विश्वविक्रम ज्याच्या नावावर आहे तो साई मसने, मॅन फ्रॉम शेलू या गावातनं प्रमोट झालेला खेळाडू. वन डाऊनची पोझिशन त्याच्या मार्फत साकार केली जाते. येस, मॅचला सुरुवात होतीये. षटक नंबर 3 प्रगतीपथावर येईल. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन सचिन लांगी पुन्हा एकदा आमच्या पॅव्हलियन सिटी एंड कडनं तयार. सुपर बॉलिंग, दर्जेदार वेग. चेंडू ज्या पद्धतीनं हा ऍक्शन डिलिव्हर्ड केलाय, वेगवानता पहा गोलंदाजाची किती आहे. आणि सराव, परिश्रम, जिद्द आणि चिकाटी या सगळ्यांचा संगममेळ ज्यावेळी तुम्ही घालाल त्यावेळीच मात्र तुम्हाला अशा पद्धतीनं मेहनत केल्यानंतरचं आलेलं हे यश आहे. सचिन लांगीनं अनेक चढ उतार या क्रिकेटमधले पाहिलेत. अनेक पावसाळे आपण बऱ्याचदा म्हणतो की अनुभवानं संपन्न असणारा हा खेळाडू आहे. समोर किशोर मोरगे आपण पाहतो, तो देखील एक मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू. दोघांच्या खेळीची सुरुवात, चांगला स्ट्रोक. समोर क्षेत्ररक्षक आहेत सागर सावंत, वेगानं पोहोचतात चेंडूवर. सहजतेनं या चेंडूला पिक केलं, फेकी देखील केली. धावांची गती जर आपण पाहिली तर एका अंकाच्या मदतीनं 32 धावा या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. मंडप डेकोरेटर्स, आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. गोलंदाज तयार, सचिन लांगी पुन्हा एकदा त्याच्या विरोधात साईनाथ मसने. चांगला स्ट्रोक होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्थगिती देण्याचा प्रयत्न. थोडेसे नाराज झाले स्वतःवर, कारण एक एक धावेचं महत्व किती आहे ही स्पर्धा तुम्हाला सांगू शकेल. या लीग मॅचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला मॅन्डेटरीली एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. तोच संघर्ष सध्या मैदानात सुरू आहे. धावांची गती 33 या अंकावर. 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. राजेश भोईर बाद झाल्यानंतर 33 धावा धाव फलकावर. फुल टॉस कन्वर्ट केलाय, परंतु फटका फसल्यानंतर बॅकअप थोडीशी कमतरता, थोडीशी उणीव जाणवली. प्रयत्न चांगले होते, प्रयत्न केल्यानंतर आलेलं हे अपयश मात्र कन्वर्ट होईल 2 या धावसंख्येनं. धावांची गती देखील वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती मात्र 35. अगदी शफल बरोबर झाले होते. चेंडूच्या सरळ पॅचलाईन मध्ये देखील प्रॉपर पोझिशन बनवली होती स्वतःच्या शरीराची, आणि तदनंतर बॅकवर्ड रेंज मध्ये हा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने बॅटची वरची कडा घेतली आणि हा फटका फोल ठरला. सारासार आपण पाहतोय किशोर मोरगे पुन्हा एकदा तयार. या षटकातला पुढचा चेंडू फेस करण्याकरता सचिन लांगी या षटकातले शेवटचे 2 चेंडू शेष असताना पुन्हा एकदा तयार. राईट आर्म अराउंड द विकेटनं. वेगवान फटका, किशोर मोरगेचा हा ट्रेडमार्क. डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. धावांची गती जर आपण पाहिली तर तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 41 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार, सचिन लांगी या षटकातला पुढचा चेंडू घेऊन. चांगला स्ट्रोक आहे अराउंड द विकेटनं. चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये पाठवलंय. समोर सागर सावंत आहेत, फक्त एकच धाव. आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 42 या अंकावर. 42 रन्स ऑन बोर्ड. खेळाडूंसाठी देखील एक सूचना असेल की जेवढं सोशल डिस्टन्सिंग तुम्हाला पेय विश्रांतीमध्ये पाळता येईल तेवढं पाळा. आणि जे प्रेक्षक राजा आमच्यापर्यंत पोहोचला त्या प्रेक्षक राजाला देखील एक विनंती, कारण आपण पाहतो खूप चांगलं काम केलं गौरवजी सावंत, अजर पुनावाला सर असतील, म्हणजेच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं जे काम केलं, पहिल्यांदा लस बनवण्याचं काम या कोरोना नावाच्या महामारीची त्यांनी केली. तदनंतर झायडस कॅडिला म्हणून अगदी भारताला असं म्हणतात ना की औषधांचा दवाखानाच आहे. आयुर्वेदापासून चालू झालेली ही जी परंपरा आहे ती मात्र आता आपण पाहतो की या क्षेत्रात देखील आपण नैपुण्यता आपली धारण केली आहे. तदनंतर भारत बायोटेक असतील तर यांना एक मानाची मानवंदना आहे या स्पर्धेच्या निमित्तानं की चांगल्या पद्धतीनं वैदिक शास्त्रातलं त्यांचं जे काही प्राबल्य आहे ते दाखवताना तरी देखील आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि लगेचच आपलं जे चौथं षटक आहे
त्या चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. आपण पाहतो 42 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 42 रन्स ऑन बोर्ड. एक विकेटचं पतन झालंय कारण राजेश भोईरनं चेंडू फेस केले 10. पाहू शकाल एका षटकाराची खेळी त्यानं केली आहे. 28 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि 3 चौकाराची खेळी त्यानं त्याच्या शैलीतनं केली. तब्बल 28 धावांची महत्त्वपूर्ण खेळी. 2.8 धावा त्यानं प्रत्येक चेंडू मागे ते ॲव्हरेज राखलंय. नवीन गोलंदाज दिनकर तळपे आलेत. मॅन फ्रॉम तळपे वडवली. येस, एका छोट्याशा गावातनं प्रमोट झालेला खेळाडू आहे. अगदी कर्जत क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा होता श्री गणेश तळपे वडवली या संघाचा. थोडंसं थांबवेल निखिल. इथे मात्र बक्षीस लावलं जाते षटकारासाठी. प्रवीण मोरगे दोस्ती ग्रुप संघाचे संघमालक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या दरम्यान त्यानंतर दत्ता जवळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू यू. फटका हवेमध्ये आहे. फटका फसलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. बॅट्समन आउट. विकेटचं पतन मिस्टर किशोर मोरगे ज्याला परतावं लागेल. दुसऱ्या विकेटचा हादरा. दुसऱ्या विकेटचं पतन मात्र टीम दोस्ती ग्रुप या संघासाठी. कम ऑन डीजे. आप जहां भी हो आप संपर्क करिए समालोचन कक्ष से. मंडप डेकोरेटर्स जे कोऑर्डिनेटर्स, मंडप डेकोरेटर्स के जो कोऑर्डिनेटर्स है, आप जहां भी हो आप संपर्क करें. येस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सूरज कोंडिलकर मॅन फ्रॉम पोशीर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. नॉन स्ट्रायकर एंडवर साईनाथ मसने. पहिला बॉल. चांगला स्ट्रोक. अगदी मी तर म्हणेन की पॉकेटचा किती बरोबर वापर केला जातोय हे या गोलंदाजांकडून शिकावं. कारण अराउंड द विकेट परफेक्टली येत आहेत. अगदी वेगानं चेंडू पॉकेटमध्ये हाताळला जातो आणि तदनंतर आपण पाहतो की एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते. क्रिकेटमधला स्वतःचा क्लास दाखवतात गोलंदाज. धावसंख्या एका अंकाच्या मदतीने जाऊन पोहोचेल 43. यानंतरचा सामना तुमच्या भेटीला येईल. आदित्य 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये गुरु 11 हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिलं सत्र संपल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार. दिनकर तळपे. दर्जेदार गोलंदाजी. सुपर्ब मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर दिनकर तळपे. तब्बल 3 चेंडूंची फेकी आतापर्यंत त्यांना केली आहे आणि या 3 चेंडूंमध्ये त्यांना धावा खर्च केल्यात त्या फक्त 1. 43 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं हा फटका खेचलाय. फटक्यात टायमिंग इम्प्रॉपर असताना देखील आपण पाहतो की ताकद आणि ताकद. सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार. डीजे. याच षटकारानं धावांची गती 49 या धावसंख्येवर आहे. 49. अगदी पहा, संघर्ष करत राहा. यश मिळेल की नाही या आशेवर राहण्यापेक्षा स्वतःच्या मनगटातली जिद्द आणि चिकाटी. चांगला बॉल. कमबॅक पहा. सुपर डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज सूरज कोंडिलकरनं गमावलेला हा संयम ज्याला परतावा लागेल धावबादच्या स्वरूपात बाद. Come on, DJ.
तो की तब्बल 49 या धावसंख्येवर साईनाथ मसने सारखा तुल्यबळ आणि बलशाली खेळाडू असताना देखील धावसंख्येला रोख लागली आहे. ऑन साइडला हा स्ट्रोक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर हा चेंडू रनिंग बिटवीन द विकेट. पहा कमालीची चित्त्याची चपळाई. त्याच्या मागचं कारण आहे हाईट फॅक्टर मॅटर करतो. साईनाथ मसनेचा खूप कमी पायांच्या गतीमध्ये तो हे 20.12 मीटरचं जे खेळपट्टीचं अंतर आहे ते कापण्याचा प्रयत्न करतोय. हीच वेगवानता आणि स्वतःकडे स्ट्रायकर एंड ठेवण्याचा त्याचा मनसुबा. षटकं समाप्त झाली ती 4. दिनकर तळपेनं या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या तब्बल फक्त 9. म्हणजे सगळ्यात काटेकोर आणि शिस्तबद्ध षटक हे फेकलंय. षटक नंबर 4 दिनकर तळपेनं आणि या षटकामध्ये त्यानं विकेटचं पतन केलं ते 1. येस चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन की 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर फक्त 51 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. साईनाथ मसने अगदी ती चांदीची स्पर्धा आजही आठवते. त्यानं केलेली ती तुफान फटकेबाजी आणि आता देखील जो बाहेरनं त्याला बॅकअप दिला जातोय त्या अनुषंगानं त्यानं फलंदाजी जी अशा अपेक्षा आहेत त्या अशा अपेक्षेला साजेशी फलंदाजी त्याच्याकडनं होणार की नाही होणार. परंतु समोर गोलंदाजीचा तोफखाना आहे. कारण गोलंदाजांनी येस दत्ताजी मसने यांच्याकडनं साईनाथ मसने करता ज्या शुभेच्छा आल्यात तर धन्यवाद. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता किरण शेळके गोलंदाजी मार्कवर पावलियन सिटी एंड कडनं पहिलं वैयक्तिक कोट्यातलं त्यांचं षटक असेल. विस्तारित स्वरूपात असणारं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतायत. वायडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. वायडिश लॉंग ऑन झोनला एक खेळाडू. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर लॉंग डीप मिड विकेट. त्यानंतर फ्लाइंग स्लिप बॅकवर्ड लेग स्लिप सिली गली शॉर्ट पॉइंट आणि वायडिश एक्स्ट्रा कव्हर या सारासार पद्धतीनं फटका पहा. 2 खेळाडूंच्या गॅप मधनं चेंडूला पाठवलाय साईनाथ मसनेचा हा फटका. ऍज अ स्वीप ऍज अ एरो चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. कमांड इज आहे. या चौकारानं धावसंख्या 55 या आकड्यावर आहे. 3 विकेटचं पतन झालंय. 55 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. किरण शेळकेच्या पहिल्याच चेंडूच्या विरोधात जो फटका चढवला जो 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र निघून गेला 4 धावांसाठी. 55 धावसंख्या धावफलकावर आहे. शेवटचं आणि अंतिम 5 चेंडूंचं हे सत्र मात्र शेष. गोलंदाज तयार. राईट आर्म ओ द विकेट. पंचांच्या डाव्या हातावरून साईनाथ मसनेच्या विरोधात चांगला स्ट्रोक. साईनाथ मसने का माझं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वावर महाराष्ट्राच्या परिपटलापर्यंत झळकताना ते दाखवताना त्याचा प्रात्यक्षिक साईनाथ मसनेच्या बॅटमधून हा दर्जेदार फटका. षटकार डीजे. संघाचे संघमालक प्रवीण मोरगे आणि दत्ता जोगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. तुम्ही किती षटकार मारा प्रत्येक षटकाराला 500 रुपीज असतील. धन्यवाद. याच षटकारानं धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 61. याचसाठी सनी मसने ओळखला जातो जाणला जातो. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं तो फटकेबाजी करतो सातत्यानं 1 गाव 11 मध्ये शेलू या संघाला प्रमोट करणारा हा धुरंधर मात्र आज आपण पाहतोय दोस्ती ग्रुपसाठी काम करताना समोर किरण शेळके यांना देखील ओळखावं लागेल. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म अराउंड द विकेटनं साईनाथ मसनेच्या विरोधात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. शफल ऍक्शन जास्त क्रिएट झाली आणि शेवटचा प्रभाग मात्र चेंडूनं काबीज केला यष्ट्यांचा. फलंदाज बाद. विकेटचं पतन. साईनाथ मसने मात्र परतीच्या प्रवासाला. कमांडीज आहे. तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार घुमे या गांगो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते.
11 ही स्पर्धा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मी दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत त्यांना विनंती करतो की ज्या आपल्या प्लेइंग 11च्या ज्या याद्या आहेत त्या घेऊन आपण समालोचन कक्षाच्या उजव्या हातावर जो नाणेफेक कक्ष आहे, एक वेगळं आकर्षण म्हणजे प्रत्येक वेळी कर्जतकरांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाय आणि तेच नाविन्यपूर्ण त्याची तीच कास घेऊन कर्जत प्रीमियर लीग 2021 हे पर्व देखील आपल्या सोबत जोडलं गेलंय. येस, आपल्या शूरवीर जवानांसाठी वेगवेगळे कक्ष देखील तुम्ही पाहू शकाल. पंजाब रेजिमेंट, मराठा लाईट इन्फेंट्री, त्यानंतर राजपूत रेजिमेंट हे प्रेक्षकांसाठीचे जे स्टँड आहेत आणि गोरखा रेजिमेंट हे सगळे स्टँड तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर सगळे संघांचे जे फ्लेक्स आहेत ते झळकताना देखील. चांगला स्ट्रोक, सरळ बिरकावून दिलाय चेंडूला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दिलेली ही सलामी चेंडूला घेऊन जाईल 6 धावांसाठी. षटकार डिसे. धन्यवाद. 67 ही धावसंख्या, 67 ऑन बोर्ड. 67 धावा, 4 विकेटचं पतन झाल्यानंतर 67 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचे 2 चेंडू मात्र शेष. यानंतर गुरु 11 आणि आदित्य 11 या 2 संघांसाठी शुभेच्छा असतील. मी विनंती करतो की आपण लगेचच नाणेफेक कक्षामध्ये आपण या. पहिलं सत्र संपायच्या आत तुमच्या अपेक्षित असू, आम्ही तुमच्या प्रतीक्षेमध्ये असू. खऱ्या अर्थानं गुरु 11 संघाचा कर्णधार आणि आदित्य 11 येस गोलंदाज तयार. निलेश शेळके. खोलवर टप्प्याचा चेंडू सेमी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतायत. फेकी देखील होतीये. तत्पूर्वी फक्त एकच धाव फलकावर कनेक्ट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये याच एका आकड्याच्या मदतीनं ती 68 रन्स ऑन बोर्ड. 68 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू शेष आहे. गोलंदाज किरण शेळके गोलंदाजी मार्कवर. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन अराउंड द विकेट. चांगला चेंडू हाताळला, ज्यावर लॉफ्ट केलाय चेंडूला. समोर क्षेत्ररक्षकानं थोडंसं फंबलिंग आणि तदनंतर धावसंख्येचा जो आलेख पाहतायत तुम्ही, ज्यावर चपळाईनं धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ऑथराइज धावा मिळतील तर तब्बल 2 आणि तिसरा धावेचा प्रयत्न करताना धावबादची संधी निर्माण झाली. फलंदाज बाद झाले तर क्रमांक 5 चे याच 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 70. दोन्ही संघ नोंद घ्या. 71 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. ग्राफल टीमला येणारे 30 चेंडू आणि विजयाकरता 71 धावसंख्येची गरज आहे. 71 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम ग्राफल. जर सामना बरोबरीत सुटला तर 1-1 गुण तुम्हाला दिलं जाईल गुणतालिकेमध्ये. शिस्तबद्धता तुम्ही पाहू शकाल ग्राफल टीमची. संघ प्रमोटर सागर सावंत आणि टीम एका लयबद्ध शिस्तबद्धतेने बाहेर येताना हीच खरी ओळख आहे कर्जत क्रिकेटची आणि तीच ओळख दाखवत असताना 71 धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आम्ही निश्चित तुमच्या सोबतीने जोडले जाऊ. परंतु तत्पूर्वी पुनश्च एक पुकार, एक कॉल. आदित्य 11 संघाचा कर्णधार आणि गुरु 11 संघाचा कर्णधार नाणेफेक करण्याकरता आपण आमच्या समवेत जोडलं जायचंय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल तुमचं नाणेफेक कक्षामध्ये. धन्यवाद निखिल. मी विनंती करतोय ग्रुप ग्रामपंचायत मांदिवलीचे माजी सदस्य प्रीतम दादा, माजी उपसरपंच प्रीतम दादा डायरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यापुढे होणारा सामना असेल आदित्य 11 विपक्ष गुरु 11 या दोन संघांमध्ये यायचं आपण. गुरु 11 संघाचा कर्णधार, कारण आदित्य 11 संघाचा कर्णधार आमच्या सोबतीनं जोडला गेलाय आणि टीम गुरु 11 टीम कॅप्टन प्लीज वेलकम. नाणेफेक करण्याकरता आपलं नाणेफेक कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
आदरणीय प्रीतमदादा डायरे एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व या स्पर्धेची नाणेफेक करतील. सन्माननीय प्रीतमजी डायरे साहेब आणि त्यांच्या साथीनं 2 कर्णधार आपण पाहतोय की स्वर्गीय उषाताई ठाकूर व्यासपीठ आणि तिथनं आमचे मान्यवर या स्पर्धेचा एका वेगळ्या उंचीवर हे व्यासपीठ नेऊन ठेवलंय. त्या सन्माननीय प्रशांतजी झांजे साहेब आणि नितीनजी झांजे साहेबांनी एक वेगळी संकल्पना आणि एक देखणं आयोजन तुम्ही पाहू शकाल. येस, आमच्या साथीनं दोन्ही कॅप्टन आणि मान्यवर प्रीतमदादा डायरे त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक. प्रवीण एरुणकर कॉलिंग देतील. छापा हेड इज द कॉल आणि स्टिल प्रवीण नाणेफेक तर हरलाय. कुमार, आपण नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असणार आहे? बॅट फर्स्ट. इलेक्टेड टू बॅट फर्स्ट, प्रथम क्रमांकावर आहात. काय म्हणाल, त्याच्या मागचा राज काय किंवा तुमची मेहनत? टीम सपोर्ट चांगला होता त्यामुळे आम्ही 3 मॅच जिंकलो. येस, टीम सपोर्ट चांगला आहे त्यामुळे 3ही सामने जिंकलेत. प्रवीण, खऱ्या अर्थानं नाणेफेक हारली आणि ॲज युजल जो निर्णय आपल्या वाट्याला येतो क्षेत्ररक्षण, तो तुमच्या वाट्याला आलाय. काय म्हणशील, आता गेम प्लॅनिंग काय असणार आहे तुझं या स्पर्धेच्या माध्यमातून? नाही, मी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच करणार होतो आणि समोरच्या टीमला कमीत कमीमध्ये कसा रोखेल त्याचाच प्रयत्न माझा असेल. कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. एकच विचारेन की सालाबाद प्रमाणे कर्जत प्रीमियर लीगचं हे पर्व सुरू आहे. काय म्हणशील, आयोजकांसाठी तुझं मनोगत मला ऐकायचं आहे. आयोजकांचं म्हणाल तर खूप खूप सुंदर असं आयोजन केलं आहे. कारण की एवढे 4थं सीझन आहे पण सगळ्यात बेस्ट असं आयोजन आहे ह्या वर्षीचं वाटतंय मला तरी. येस, धन्यवाद प्रवीण. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मान्यवरांना विनंती असेल, आदरणीय प्रीतमजी डायरे साहेब, आपण VIP डायसमध्ये जाऊन सन्मानाने या स्पर्धेचा आनंद घ्या आणि आपण जाऊया दुसऱ्या सत्राकरता. कर्जतचा गोड आवाज आमच्या साथीने जोडला जाईल. संदीपजी गायकवाड सर तुमच्या सोबत जोडले जातील. 71 धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र संदीपजी गायकवाड तुमच्या सोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद निखिल. पहिला चेंडू आपण या ठिकाणी खराब पाहतोय पण हाईट आपण पाहतोय पंच गोलंदाजाला एक दंड कारवाई करताना पहिला चेंडू जो खराब होता आणि 1 बाउन्स पंचांचा निर्णय आपण पाहायला गेलं. 71 धावांचं लक्ष आहे. हे लक्षाचा पाठलाग करताना सलामीची जोडी आपण पाहतोय सागर सावंत आणि त्यांच्यासोबत सचिन लांघे. दोन्ही खेळाडू अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. म्हणूनचा पुढचा चेंडू समोर रेषेत कुठल्या स्पॉटवरती चेंडू होता, विरकावून दिला लॉंग ऑन झोन मध्ये, सीमारेषा पार. 6 धावेसाठी खणखणीत षटकार. नितीनजी विष्णू झांजे, सल्लागार कर्जत क्रिकेट ऑफिशियल, प्रशांतदा रामचंद्र झांजे, ग्रुप पंचायत सदस्य मानिवली यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम कर्जत प्रीमियर लीग 2021 पर्व 4 आपण पाहतोय. लोकांना चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडू चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहतोय. संदीप सर, सागर सावंत लेदर क्रिकेटवर वेगळं प्रभुत्व असणारा खेळाडू, त्याची विकेट जो टिपेल त्याच्यासाठी प्रीतमदादा डायरे एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश स्वरूपात दिलं जाईल त्या गोलंदाजाकरता. खरंच कर्जत प्रतिनिधित्व केलं. रायगडमध्ये कर्जत तालुक्याचं नाव भूषवलं लेदर क्रिकेटमध्ये ते म्हणजे सागर सावंत आणि त्यांची विकेट खूप महत्वपूर्ण विकेट असेल. सुरेख फटका कवरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सागर सावंत दमखम दाखवताना चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. धन्यवाद डीजे. तर राजेंद्र भोईर यांच्याकडनं एक ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेकरता आयवा कॅच म्हणजेच पूर्ण सीमारेषेच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या स्पर्धेसाठी. तर प्रेक्षकांसाठी देखील एक वेगळी
मेजवानी आहे. मी तर म्हणेन की प्रेक्षकांना देखील पारितोषिक जिंकण्याची संधी आहे. बाहेर आयवा कॅच घ्या आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा राजेंद्र भोईर यांच्याकडनं. ओव्हर टू संदीप सर. धन्यवाद राजेंद्र. पुढचा चेंडू या दरम्यान सुरेख फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा काव कॉर्नर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषा पार होतो. सागर सावंतचा ब्रँडेड या षटकातील दुसरा षटकार आपण पाहतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली तुम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7-1-7-17. धन्यवाद डीजे. संघमालक ग्रॅपल टीम सतीशजी गायकर यांच्याकडनं सागर सावंतच्या अर्धशतकी खेळीसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद सतीश. कारण त्यालाही माहिती संघ मालक येते आणि स्पर्धा खूप महत्वाची आणि इथे सागर सावंतला मैदानावरती टिकणं खूप गरजेचं आहे. 71 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि त्यामध्ये सागरचे अर्धशतकी पारी खूप मौलिक असणार. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती आणि 17 मध्ये पाहिले गेले 4 चेंडू सागर सावंत खेळताना 2 षटकार 1 चौकार पाहिला गेला. त्याच्या या इनिंग मध्ये एक चांगली सुरुवात धावांचा पाठलाग करताना पाहतोय सागरकडून. मनोज भवारे उत्कर्ष दहिवली संघाचा प्राण गोलंदाज आज थोडस खराब गोलंदाजी करताना लाईन लाईन मध्ये भरकताना दिसतोय. पुढचा चेंडू सुरेख फटका. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये क्रिकेटचा क्लास दाखवताना सुरेख फटका. 4 धावांसाठी येतोय चौकार. क्रिकेट सामन्यांचा नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा. प्रशांत झांजे दादांचा आयोजन मानाचा. धन्यवाद डीजे. आपण पाहतो डीजे पमी सकाळच्या 17 पासून संदीप सर खूप चांगली साथ देत आहेत. अगदी आता आपण पाहिलं ना की लेदर क्रिकेट किंवा जास्तीत जास्त सराव करण्याचा फायदा काय, तर तुमची जी पावलं आहेत किंवा तुमची जी नजर आहे ती त्या चेंडूच्या सरळ रेषेत आपोआप झुकायला सुरुवात होते. इट्स अ बाय डिफॉल्ट. म्हणजे जे तुम्ही साकार करू शकता याकरता फक्त मेहनत आणि परिश्रम, आणि तेच सागर सावंत सध्या दाखवतोय. परंतु गोलंदाजाला कुठेही धीर खचून त्याचा चालणार नाही. त्याला देखील प्रयत्न करावे लागतील. चांगला स्ट्रोक ऑन साइडला समोर ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव. संदीप सर आपण पाहतो ना की गोलंदाज थोडासा दुखापतीनं ग्रस्त आहे. म्हणजे ये सागर सावंत थोडेसे दुखापतीनं त्रस्त आहेत. म्हणजे त्यांच्या शेवटच्या करांगळीला दुखापत झाली आणि तदनंतर देखील स्वतःच्या संघाच्या विजयासाठी किंवा स्वतःच्या संघाच्या तत्परतेकरता ते सध्या वाटचाल करतात. येस डेफिनेटली पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावांची गती जर आपण पाहिली पहिल्याच षटकात 22 धावा. संदीप सर काय म्हणाल या फलंदाजी करता? नाही, खूप महत्वपूर्ण कामगिरी करायला लागली. अजूनही पिक्चर बाकी आहे. कारण इथे ही खेळी जरी आपण वैयक्तिक 21 धावा खेळतो सागर, पण सागरसाठी आपण खूप मोठं टार्गेट आहे. कारण येणारे 24 चेंडू 49 धावा पटकावायचे. सागरला शेवट परत हा जर सामना खेळता येतोय तर शेवट परत मैदानावरती नांगर रोवून थांबायला लागेल आणि तो जर शेवट परत राहिला तर कुठेतरी या मॅचला कळेल. कारण ही मॅच जर पाहिलं गेली करव्या मरोची आहे. जर तुम्हाला स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये प्रवेश करायचं आहे तर ही मॅच तुम्हाला दोन्ही संघाला जिंकणं गरजेची आहे आणि जिंकणं खूप महत्त्वपूर्ण ठरणार. कारण इथे जे पहिलं षटक आहे मनोज आपण भवारेचं पाहिलं गेलं ते खूप महत्त्वपूर्ण षटक या ठिकाणी हाताळताना जो मनोज अपयशी ठरला. कारण सागर सावंत एकीकडे युवा सितारा आणि दुसरीकडे अनुभव या ठिकाणी 50 लावताना सागरने ती सुरेख फटकेबाजी केली. पहिले 6 चेंडू आपल्या खात्यामध्ये घेताना ज्या 22 धावा संघाच्या धावफलकावरती लावल्या गेल्यात. येणारी 24 चेंडू 49 धावांची गरज आहे. आपण पाहतोय रोड्यांकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय ममदापूर संघाचा एक दुर्गती गोलंदाज राजा. सुरेख फटका गॅप मधून चेंडू मनोज या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतोय. त्याचा फायदा आपण या ठिकाणी फलंदाज उचलतोय. इथे मिळतील रन्स मिळतील 4. धावसंख्येमध्ये आकार स्कोरकडे जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. थँक्यू. विचार केला खूप मोठा आकडा या ठिकाणी पाहतो 26. आजची तारीख 26 आणि निखिल तुझ्या सोबतीला या ठिकाणी भेटली गेलं म्हणजे लक्षात राहील 26 मार्च 2021. 26 हा आकडा ही खूप महत्वपूर्ण आहे. जरूर या चेंडू नंतर आपण चर्चा करू. सुरेख फटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर डिपकावर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक सागरच्या बॅट मधून येतो हा चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती पाहतोय. येणारे 22 चेंडू 41 धावांची गरज इथे पाहिलं गेलं. 26 आकडा 26-11 त्या शहीदांना मानवंदनासाठी स्तंभ या ठिकाणी उपस्थित केलाय. खरंच आयोजकांचं मनापासून धन्यवाद. नितीन सर, प्रशांत सर, एक स्मृतिचिन्ह आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. त्या सर्व शहीदांना पुन्हा एकदा मानवंदन देऊया स्पर्धेच्या माध्यमातून. राजा गोलंदाजी मार्ग होती. शॉर्ट पिच चेंडू पोल केला. चेंडू पोल सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल सिक्सर. जय हनुमान क्रीडा मंडल वरई थँक्यू डीजे मास्टर. 9 चेंडू आणि 35 धावा. जर आपण आता परत पाहिले 9 चेंडू मध्ये एकच सिंगल पाहिली गेली आणि त्याच्यामध्ये पाहिले गेले 3 षटकार, 4 चौकार आणि एक निर्धाव चेंडू पाहिला गेला. 35 धावा धावफलकावरती. जसं सतीश गायकरने सांगितलं, 36 धावा झालेत. दादू 9 चेंडू 35 धावा खेळतोय. लाजवाब आपण पाहतोय. 2 चौकार, 1 षटकार. निकेश राऊत आपण पाहिलं गेलं सतीश गायकरने जे पारितोषिक लावलंय अर्धशतकासाठी आणि त्याच्यामध्ये गवसणी घालण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सागर सावंत सर्वांचा लाडका दादूच नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. छत्तीस धावा. चेन्नई इतने शतरक्षक तैनात, फलंदाज बाद, कब तक चलेगा बल्ला, उसके बाद एक बार चली उनकी गेंद. फलंदाज सागर सावंत बॅक टू पवेलियन. या स्पर्धेला लाभला मोठा पाठिंबा आज आमदार महेंद्र थोरवेंचा. क्रिकेट प्रेमी घेताना आनंद या सामन्यांचा. क्रिकेट प्रेमी घेताना आनंद या सामन्यांचा. नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा. प्रशांत झांजे दादांचा आयोजन मानाचा. थँक्यू डीजे मास्टर. सुरेख पाहिलं गेलं आपण आता परत राजा महागडा भेटला होता. महत्वपूर्ण विकेट. किती खर्च धावांचा करा, जो खर्च झालाय त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी सागर सावंत बॅक टू पवेलियन झाला. या ठिकाणी प्रकाश प्रार्थी मैदानावरती गेला, दाखवून दिला ममदापूर विपक्ष ममदापूर. एकीकडे राजा, त्याच्या विरोधात लढलेली प्रजा अर्थात प्रकाश पारधी. सुरेख फटका लागवतो, घुटना टेक और तमाशा देख. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 42 या आकड्यावरती. थँक्यू. ममदापूर संघातून 3 खेळाडू आपण पाहतो आपण. एक मोहन पारधी, सेकंड नंबर प्रकाश पारधी आणि तिसरा भालचंद पारधी. तिन्ही बंधू आहेत आणि सख्खे बंधू पाहिलं गेलं प्रत्येक संघातून प्रतिनिधी करताना दिसतात. इथे प्रकाश लाजवाब फटकेबाज करताना. शेवटचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला आपण पाहतो पुश करण्याचा प्रयत्न. अजय चेंडू परत पोहोचणार. इथे षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होत आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये पाहिलं गेलं प्रति षटक 21 ची सरासरी राखली गेली. 42 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावा सरासरी पाहिली गेली. 9.25 ची सरासरी या ठिकाणी येऊन ठेवली आणि इथे जे रिक्वायर रन रेट पार करायचंय ते येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. वेळ नका घेऊ मित्रांनो, कारण अजूनही आपण पाहतोय पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहिलं गेलं लक्ष्मीबाई क्रीडांगण झांजे वरई आणि हेही मैदान पाहिलं गेलं एका रजनी स्पर्धेसाठी भरलं गेलं होतं. नितीन दादा झांजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक स्पर्धा रंगली होती. त्या स्पर्धेची आठवण खरंच आपण पाहिलं गेलं. खूप भव्य दिव्य रोमेरूप सोहळा आम्ही पाहिला होता याच मैदानावरती. त्यानंतर अनेक स्पर्धा रंगल्या गेल्या. वरई ज्या हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली गेली. खूप महत्त्वपूर्ण कर्जत तालुक्याचा मानाचा चषक ज्याला म्हटलं जातं कर्जत टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य
सोहळा कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि आयोजक नितीनजी विष्णू झांजे आणि प्रशांतजी रामचंद्र झांजे यांच्या माध्यमातून रंगतोय कर्जत टेनिस क्रिकेटचा KPL अर्थात कर्जत प्रीमियर लीग 2021 पर्व चौथे. येणाऱ्या 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती शेलू संघाकडून हमेशा प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज प्रशांत. या ठिकाणी टॅप केलाय चेंडूला पॉइंटला बेट करून टिप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट रन्स मिळतील 4. आलेला चौकार. तर मी विनंती करतो गुरु 11 आणि आदित्य 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. कुमार सर, प्रवीण सर, प्लेइंग 11 ची लिस्ट करेक्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. येणारे 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. निकेश पाहायला गेलं सुरेख सुरुवात केली होती सागरने आणि सागरला पुरेपूर साथ सलामीला गेलेला सचिन संधी भेटली याला आणि त्याच संधीचं सोनं केलं. नादात थोडासा शॉर्ट होता चेंडू. गतीवरती परिवर्तन पाहिलं गेलं पाहिला गेला. पहिला चेंडू गतिवान चेंडू होता त्यावरती चौकार पाहिला होता आणि इथे स्लो डिलिव्हरी फक्त रन्स मिळतील 1. तो बघा प्रकाश पारधी आणि सचिन लांगेसाठी सुवर्ण संधी असेल. संघाला सतीश गायकर नॉट आउट पारी करून इथे संघाला जो विजय संपादन केलं तर संघ मालकाकडून 2000चं पारितोषिक या दोघांसाठी असेल आणि इथे 6 धावा आपण पाहतोय. प्रकाश पारधी ज्याने पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता तीच गतिमान फलंदाजी या ठिकाणी पाहतो. षटकार या ठिकाणी अर्जित होतोय. प्रकाश 3 चेंडू 12 धावेवरती खेळतो. संघाची धावसंख्या ठेवून ठेवले ती 53 या आकड्यावरती. येणारे 15 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुढचा चेंडू प्रशांत. इथे सुरेख चेंडू ज्या चेंडूची गरज होती इथे पाहिलं गेलं निर्धाव चेंडूची सांगता होती आणि प्रशांत एक युवा गोलंदाज आहे. शेलू संघाकडून हमेशा प्रतिनिधित्व करत असतो. चांगली गोलंदाजी करत असतो पण इथे हवी ठरला. पहिल्या चेंडू होती सचिन आणि त्यानंतर प्रकाश. येणारी 15 चेंडू 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. इथे गती परिवर्तन केलं. स्लोअर डिलिव्हरी पाहिलं गेलं. सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी. कमबॅक पाहिलं गेलं. थोडंसं पाठीमागून टोचन दिलं. साई थोडंसं कॉलिंग करत असताना त्याला काही गोष्टी समजवत असताना त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. 2 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू प्रशांत रायटर उर्ध विकेट मारा प्रकाश पारधीसाठी. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहिलं गेलं. कुठल्या स्पॉट पडल्या चेंडू उचले घेऊन चेंडू यष्टीरक्षा हातामध्ये उचवला. ही लाईनर लेनची गरज होती. पाण्याची मागणी पंचांकडून केली जाते. तिसरं धन्यवाद. षटक. संदीप सर, जाऊयात शाही सन्मान सोहळ्याकडे. या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय प्रीतमजी डायरे साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानिवली, यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय अनंता झांजे साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रीतमजी डायरे साहेब अगदी वेळात वेळ देऊन या स्पर्धेकरता अगदी मानाची उपस्थिती. सन्माननीय प्रीतमदादा डायरे, एक तरुण तडफदार सामाजिक क्षेत्रात कार्यतत्पर असणारं हे व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत मानिवली. तदनंतर दोस्ती ग्रुप संघ मालक आदरणीय प्रवीणजी मोरगे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय विष्णुदादा झांजे, आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी मोरगे यांचा शाही सन्मान. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की संघ मालकांशिवाय ही स्पर्धा, त्या स्पर्धेकरता प्रमुख पाठबळ आदरणीय प्रवीणजी मोरगे, दोस्ती ग्रुप टीम ओनर, त्यांचा शाही सन्मान सन्माननीय विष्णू झांजे साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर आदरणीय नितीनदादा धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय नितीनदादा धुळे, पहा आम्ही बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेटरला सांगावं लागतं हातात बॅट घेऊन की मी क्रिकेटर आहे. कबड्डीपट्टूला देखील सांगावं लागतं की मी कबड्डीपट्टू आहे. परंतु बॉडी बिल्डरला सांगावं लागत नाही की मी बॉडी बिल्डर आहे. त्याची देहयष्टी सगळी काही सांगून जाते. त्या आदरणीय नितीनदादा धुळे
यांचा शाही सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय जितू झांजे यांना आपल्या शुभ हस्ते आपण जितूदादा झांजे यांनी सन्मानित करायचं आहे. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा शाही सन्मान सोहळा एक भारदस्त रुबाबदार व्यक्तिमत्व गोल्डमॅन आदरणीय नितीनदादा धुळे यांचा शाही सन्मान या मंचावरून. तदनंतर दत्ताजी जोगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्ता जोगळे साहेबांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी करतोय. रामदासजी दुर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रामदास दुर्गे सर आपल्या शुभ हस्ते आपण दत्ता जोगळे साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे. दत्ताजी जोगळे साहेब या ठिकाणी त्यांचा शाही सन्मान होतोय. एक रुबाबदार तरुण तडफदार व्यक्तिमत्व गोल्डमॅन आदरणीय दत्ताजी जोगळे साहेब त्यांचा शाही सन्मान या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तदनंतर हार्दिक खारके साहेब हार्दिकजी खारके यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय जितूदादा झांजे यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण हार्दिकजी खारके यांचा शाही सन्मान आपण करायचा आहे. खेळाडूंची थोडीशी माफी मागतो, क्षमस्व असू द्यात, कारण सामना देखील थ्रिलर चालू आहे, परंतु आलेल्या अतिथींचा शाही सन्मान होणं देखील गरजेचं आहे. तर सन्माननीय आपण पाहतोय की शाही सन्मानित केलं जात आहे मान्यवरांना. हार्दिकजी खारके साहेब हार्दिक हार्दिक सुस्वागतम. तदनंतर आपण पाहतोय रुपेशजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. एक भारदस्त रुबाबदार व्यक्तिमत्व त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी जितूदादा झांजे यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते रुपेशजी ठोंबरे यांना शाही सन्मानित करायचं आहे. आणि तदनंतर आपण रोशनदादा धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी करतोय. आदरणीय रामदासजी दुर्गे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय रोशनजी धुळे साहेबांचा शाही सन्मान. सुपर स्ट्रोक साहेबांच्या स्वागतार्थ लगावलेला हा षटकार. वॉटर स्ट्रोक 6 धावांसाठी आलेल्या मान्यवरांचा हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय रामचंद्र श्रीखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जितू झांजे साहेबांना विनंती करतोय की आपण रामचंद्र श्रीखंडे साहेबांचा शाही सन्मान या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सन्माननीय श्रीखंडे साहेबांचा शाही सन्मान जितू झांजे साहेबांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या दरम्यान पाहिलं गेलं सुरेख फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रकाश पारदी या अगोदरचा एक अफलातून षटकार पाहिला गेला. आता परत प्रकाशने जे 8 चेंडू खेळले तर 8 चेंडू मध्ये 3 षटकार म्हणजे 19 धावेवरती खेळतोय. येणारे 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 63 धावा फलकावरती आहेत. राजेश गोलंदाजी मार्क वरती गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुयोग गायकवाड आम्ही पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या दिवशी समालोचकांनी सांगितलं गेले कडावची भिंत म्हणून नाव लौकिक केलं सुयोगला. शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 7 धावा विजयाची गरज. प्रकाश फारदी एक लाजवाब फटकेबाज आपण पाहतोय. वरपे चेंडू होता मंगेश खेडेकर चेंडूवर पोहोचणार का त्या ठिकाणी प्रशांत. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्राचा भरपूर फायदा. चेंडू सीमार अशा पार होतोय. 4 रन्स मिळतील या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा. प्रशांत झांजे दादांचा आयोजन मानाचा. थँक्यू मास्टर. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं आणि या खराब क्षेत्ररक्षणामध्ये जर विचार केला प्रशांत ज्याच्याकडून हा मिस फील्ड झाला होता आणि चेंडू चौकार गेला. प्रकाश पारधी ज्या 23 धावेवरती खेळतो आणि सतीशजी गायकर संघमालक ग्रॅपल 11चे आणि त्यांच्याकडून जो पारितोषिक आहे या दोन्ही खेळाडूंसाठी नाबाद पारी करून संघाला विजय करायची. कारण 6 चेंडू 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षक लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पंच
त्या ठिकाणी आपणास काही सूचना देत असताना येणारे 6 चेंडू 3 धावांची गरज. विजयाचा हा पहारा कोण चढवणार इथं पाहिलं गेलं, कारण दोघांमध्ये चुरस निर्माण होती. कोणता संघ या ठिकाणी विजय होणार, दोघांमध्ये करुया मरोची स्थिती होती. आणि इथे आत्तापर्यंत सरशी दिसलाय ग्रॅपल 11 संघ. सचिन लांगे आपण पाहतो सलामीला गेला, आत्तापर्यंत 5 चेंडू केला ना, 5 चेंडूवरती 9 धावा आत्तापर्यंत पटकाव दिसला. म्हणजे एक बाजू धरून ठेवली सागर सावंत जी अफलातून सुरुवात करून दिली होती. इथे प्रशांत 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. हलक्या हाताने टॅप केला चेंडूला, स्वीपर झोनचा क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार, सिंगल. या ठिकाणी पाहतो येणारी 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असणार. एक चांगली सुरुवात झाली होती फलंदाजीला. आपण पाहतो सेकंड इनिंगला सागर सावंत मैदानावरती आला, अफलातून फटकेबाजी, 3 षटकार 4 चौकार जिच्या भात्यातून आले, 35 धावांची जी अफलातून खेळी केली. त्या खेळीच्या बॉलावरती आत्तापर्यंत पोहोचलाय ग्रॅपल 11. इथे आपण पाहतो शपलून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. येणारी 4 चेंडू 2 धावांची गरज. 0.5 रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात इथे प्रशांतच्या माध्यमातून, कारण येणारे 4 चेंडू ज्या पद्धतीने गोलंदाजी करेल आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा आहे तर इथे हे 4 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असणार प्रशांतसाठी. कट केला चेंडूला, गॅप मधून चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्लिप मध्ये अडकला गेला. राजाने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. फलंदाजी करताना प्रकाश पारदी येतोय माघारी. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. ग्रॅपल 11 संघाला येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. जय हनुमान क्रीडा मंडल वरई गावचा, मुख्य आयोजक स्पर्धेचा. थँक्यू. समजाई गुंडगे संघ ज्याच्या नावाने आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दिसतोय तो समीर शिंदे आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. येणारी 3 चेंडू 2 धावांची गरज. जर मॅच समस्कोर झाली, टाय झाली तर आपण पाहतोय प्रत्येकाला गुण डिवाइड करून दिला जाईल आणि खऱ्या अर्थाने रनरेट मास्टरची तिथे कस लागेल जरी मॅच टाय झाली तर. पण इथे पाहतो आपण 3 चेंडू आहेत आणि 2 धावांची गरज. निखिल प्रशांतवरती जी मदत दिली, कारण प्रशांतने या अगोदरचं षटक जे पहिल्या 3 चेंडू 11 धावा करून 3 चेंडू निर्धाव फेकले होते. या ठिकाणी सुरेख चेंडू, इथे कुठेतरी चुकी करताना दिसला समीर. फलंदाज बाद, कोणता फलंदाज येणार माघारी पंचांचा निर्णय असणार. झटका क्रमांक 2 या षटकामध्ये येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले, एक गुपित लढलं गेलं. येणाऱ्या 2 चेंडूवरती काय रंगणार, काय होणार, काय घडणार. सचिन माघारी येणार, कारण कुठेतरी अति घाई सचिनची ही या ठिकाणी लढलेली. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, फलंदाज माघारी येतोय, डीजे तयार आहे, कारण येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, निखिल व्हॉट अ मॅच. इट्स अ थ्रिलर, क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला काय मिळतो. पाहिजे आपल्याला मॅच. दर्जेदार क्रिकेट मी तर म्हणेन की यापेक्षा नयनरम्य, यापेक्षा प्रेक्षणीय किंवा यापेक्षा देखणं काही नसेल. 2 चेंडू आणि 2 धावांची मॅच आहे. क्रिकेटमधली खरी चित्त थरारकता काय संदीप सर, ती मात्र या मैदानातून पाहायला मिळते. आणि आयोजक प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजेंची जी कष्टप्रद मेहनत आहे ती अक्षरशः मी तर म्हणेन की त्याचं काहीतरी एक सफलता किंवा त्याचं एक चीज झालंय असं म्हणायला हरकत नाही. तर खऱ्या अर्थानं एक दिग्गज आणि नयनरम्य आयोजन आपण पाहतोय. आणि त्यातली ही चुरशीची लढत म्हणजे 1999चा विश्वचषक आठवला ना की मग आठवण होते साऊथ आफ्रिकेच्या विरोधातला ऑस्ट्रेलियाचा तो सामना 213 आणि ती टाय झालेली मॅच. परंतु इथे जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल गुणतालिकेत, याची नोंद घ्या.
तर खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं इंग्लंड वर्सेस इंडिया खरंच महेंद्रसिंग धोनी आणि रविचंद्र अश्विनने टाकलेली गोलंदाजी, त्या गोलंदाजीवरती आपण शेवटच्या षटकामध्ये जो मॅच जिंकली होती, आपण पाहिलं गेलं 2018चा सामना, आणि इथे त्याच पद्धतीने पाहतो प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आहे. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज देखील जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय, परंतु मास्टर माइंड खेळाडू म्हणून दशरथ देशमुखला ओळखलं जातं, त्याचाच बंधुराज योगेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी जोरदार अपील, पंचाने बोट उंच केलंय, इथे दाखवून दिलं दमखम प्रशांत मसने. या ठिकाणी अग्रेसर होतो फलंदाज बाद, पुन्हा एकदा धोक्याच्या क्षणी मोठा फटका या ठिकाणी पाहतोय. विकेटचं पतन होत आहे, माघारी परतला योगेश. इथे काय होणार, शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. होऊन दे डीजे, रंगात ताला तो रंगून दे ही मॅच. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. नितीन झांजे दादा, धन्यवाद डीजे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयाकरता गुणलेखक निकेश राऊत आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की 2 धावांची गरज आहे. संदीप सर, दर्जेदार क्रिकेट, मी तर म्हणेन की अफलातून आणि इट्स अ मॅग्निफिसंट दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आणि दर्जेदार क्रिकेटचा सामना तुम्ही पाहतायत. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. निखिल, मॅच कोणाच्याही पक्षामध्ये जाऊन दे, पण मॅच खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडू परत आली. इथे मॅच मध्ये रंगत आली. काही पाहिजे प्रेक्षकांना, काही पाहिजे दर्शकांना, जे लाईव्ह टेनिस क्रिकेट बरोबर संदीप सर, आपण पाहतो की प्रेक्षकांना असेच सामने पाहिजेत. आणि ज्यावेळी 18 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज होती, 3 षटकांमध्ये 9.33 ची साधारण सरासरी हवी होती, त्यावेळी मी आणि अविनाश आम्ही दोघं चर्चा करत होतो की ही मॅच अगदी सहजतेनं संपून जाईल. परंतु त्या विरोधात पहा क्रिकेट काय दर्जेदार रंग बदलणारा खेळ, म्हणून आपण सातत्यानं या खेळाकडे पाहिलं आणि तेच प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा 1 चेंडू आणि विजयाकरता 2 धावांची गरज आहे. आम्ही बऱ्याचदा म्हणतो की अशा हाय व्होल्टेज मुकाबले ज्यांना हृदयविकाराचे त्रास आहेत त्यांनी तर पाहूच नका. येस, डेफिनेटली थ्रिलर, डेफिनेटली स्टनिंग गेम. आणि याच मैदानात 1 चेंडू आणि शेवटच्या 2 धावत संख्येची गरज असताना 2 संघ मात्र जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतायत, झुंजतायत. सो हिअर वी गो फॉर द लास्ट डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर प्रशांत मसने. शेवटचा बॉल समोर आहे दिनकर तळपे. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस, टेक्निकली तिसरे पंच देखील. हा मी विनंती करेन की आमच्या टेक्निकल रूम मध्ये कोणी नकोय, याची नोंद घ्या. थ्रिलर यार. झांजे दादांचा आयोजन मानाचा. मास्टर, मॅच आपण पाहतोय या ठिकाणी टाय होते. मॅच इथे टाय झाले कारण काय पाहिजे होतं निखिल, शेवटचा चेंडू आला. बॉल आपण पाहिलं गेलं, चांगला थ्रो, काय गॅदरिंग आपण पाहतोय या ठिकाणी. पाहिलं गेलं किशोर मोरघेने त्या ठिकाणी चांगलं कलेक्ट पाहिलं गेलं, गॅदरिंग पाहिलं गेलं. आणि फलंदाज या ठिकाणी धावबाद झाला दिनकर. इथे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली. संदीप सर, कॅमेरामनची तारीफ करावी तेवढी कमी आहे, कारण